नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आजचा व्हिडिओ सुंदर असा बनवणार आहे मी. छोटासा व्हिडिओ आहे पण एक संपूर्ण माहिती अशी आहे की बाबा आपण एवढी मेंढरं सांभाळतो आणि जर समजा कधी कधी आपाची माझी मिळून असतात म्हणजे जवळजवळ 200 पावणे 200 बकरी एकत्र असतात. मग ह्या 200 बकऱ्यातून पावणे 200 बकऱ्यातून की बाबा एखादं जर चित्र आजारी पडलं तर ते तुम्ही ओळखता कसं काय. आता एक उदाहरण सांगतो. ही माझी 50 बकरी आहेत बरं का. तुम्ही पाहू शकता पाठीमागे चरते ते मस्तपैकी. आता त्यात एखादं बकरं जर समजा आजारी पडलं तर ते ओळखायचं कसं हे पूर्णपणे तुम्हाला सविस्तर माहिती आणि सविस्तर डायरेक्ट म्हणजे पुराव्यासहित दाखवणार आहे बरं का. तर चला पाहूया आजारी पडलेलं चित्र कसं ओळखायचं आणि नेमकं काय झालंय ते सुद्धा कसं ओळखायचं बरं का. तर ह्या ठिकाणी मेंढरं आपली चरती दे बरं का. सगळी पांगून मेंढरं चरती द्या आणि ज्यावेळेस शांतपणे मेंढरं चरत असतात का नाही त्यावेळेस एकदम निहार लक्ष ठेवायचं की बाबा मेंढरू नेमकं चरतंय कुंच आणि कुंच मेंढरू चरत नाही ते बरं का. आता हो का इकडं पाहतोय मी सगळी मेंढरं चरती द्या सगळी म्हणजे ह्याच्यात काय आजारी नाही काय नाही बरं का. तर एका ठिकाणी मला एक लावार दिसतंय हो का. हे जे लावार दिसतंय का ना हो का इथं हे का बोटाच्या पुढचं हे लावार चरत नाही बरं का. आता ते तोंड वाईच उगं काहीतरी हलावते सगळी मेंढर. आता बघा हे तोंड कसं हलावते आहे का. हे ह्याला म्हणायचं चरणं. आणि आता हे लावार बघा तुम्ही पाहू शकता बरं का. हे म्हणजे थोडक्यात आजारी पडले तोंड अजिबात हलविना बरं का. नुसतं उभं राहते गावतं तोंड नेतंय आणि उभं राहतंय म्हणजे काय झालंय हे आजारी पडले. आता ह्याला आजारी पडलं ते नेमकं झालंय काय तर थोडीशी कणकणी आली त्याला आणि दुसरा काय म्हणजे थोडका लाळ. आता लाळ म्हणतात पण शक्यतो लाळ काय आपल्या इकडं नाही. पण आता जर समजा हे आत्ता चरत नाही बरं का. मी इतक्यातच माझं लक्ष गेलं त्यामुळं मी हा व्हिडिओ करतोय. आणि जर आपण अजून एक तासभर त्याची बघायचं आणि तासाने जर समजा नाही चरलं तर म्हणायचं हे 100% आजारी आहे. मग त्याला इंजेक्शन द्यायचं. ऑक्सी म्हणून इंजेक्शन भेटतं बरं का. तुम्हाला इंजेक्शनचा फोटो बी दाखवतो मी. ऑक्सी आता स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी हो का हे औषध आहे. हे ऑक्सी औषध बरं का. आता पूर्णपणे तुम्ही वाचून हे औषध खरेदी करू शकता. आता ते औषध कशावर चालतं तुम्ही एखाद्या जित्राबाला बाबा थंडी ताप लाळ आली तरी ते औषध मारायचं आणि कुठं मारायचं शिरमध्ये इंजेक्शन करायचं बरं का रक्तात. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आता अख्खी जित्राबत चालत्यात चरताना एखादं जित्रा बसतं. आता जे आजारी पडलंय का नाही तेच जित्रा बसतं आणि शक्यतो दुसरं जित्रा बसत नाही बरं का. चरायला त्याला दिवसभर अगदी सकाळच्या 7 वाजता म्हणजे सकाळच्या 10 वाजता जरी सोडली का नाही तरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चित्राबाजू तोंड चालूच असतं. ते संध्याकाळपर्यंत खातच राहतं बरं का. म्हणजे जर समजा आपण चारणीला बाहेर गेलो तर ते शेंडा वरचा शेंडा कवळं खातं आणि बुडक्याला तोंड लावित नाही. आणि जर ज्या ठिकाणी आपण एका जागेवर असेल तर बुडक्या सहित खातं. म्हणजे कसं नाही का म्हणतं माणूस तुला वसरी दिली म्हणून तू पाय पसरायला लागला अशी गंमत असते त्याची. तर बाबा एखादं चित्राप समजा यायला झालं बरं का म्हणजे बाबा त्याला पिल्लू होणार आहे. आता ते चित्रापाची ते कसं होतं माहिती का. आता बाबा 100-200 बकऱ्यातून ओळखायचं चित्राप. आता आजारी पडलेलं तुम्हाला तर माहिती म्हणजे समजली बाबा कसं ओळखायचं. आणि एखादं जर चित्राप यायला झालं तर ते कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो बरं का. तर ह्या ठिकाणी माझी एक मेंढी यायला झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट की बाबा म्हणजे ज्या वेळेस येणार आहे त्याच्या अगोदर 1-2-4 तास चित्र बघा त्याच्या पोटात दुखतं किंवा म्हणजे जसं आपण पाहतो का नाही बाबा महिलांचं असतं तसंच ह्या चित्रापाचं असतं बरं का. म्हणजे ते वेगळंच त्याची हालचाल वेगळी करतं बरं का. तर हो का ह्या ठिकाणी हे माझं लाल मेंढरू बरं का. याला लाल म्हणजे चिवळं म्हणतो आपण. आणि ढवळपुरी साईडला माझे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठीच बरं का. तुम्ही ह्या मेंढीला काय म्हणता ते कमेंटमध्ये सांगा. आणि मला सुद्धा माहिती आहे तर इकडच्या प्रेक्षकांसाठी कमेंटद्वारे कळणार नाही त्यामुळं मी सांगतो. तर ह्या मेंढीला गरगाडी मेंढी म्हणतात बरं का. आम्ही चिवळी म्हणतो आणि ढवळपुरी साईडला गरगाडी मेंढी म्हणतात बरं का. गरगाड्या. तर ह्या ठिकाणी ही मेंढी यायला झाली तर यायला झाली म्हणजे काय झाले आता हिला पिल्लू होणार आहे बरं का. जरी समजा आज 4 वाजेपर्यंत जरी समजा 5 वाजेपर्यंत नाही झाली तरी हो का तुम्ही शेपटाक पाहू शकता किंवा तिला म्हणजे थोडासा त्रास होतो तेव्हा का अशी शेपूट वर करते. आणि मग आपण थोडंसं म्हणजे बकऱ्याकडे लक्ष असतंच आपलं. मग ते लक्ष पोचलं की आपण म्हणायचं बाबा नाव सारली बरं का. आता ही मेंढी नाव सारली
आणि आपल्याला माहितीच असतं की बाबा ही आपली मेंढी गाभण आहे, ही मेंढी खाटी आहे, आता ही लावर आहे, आणि रोजची त्यातच नजर असल्यामुळं आपल्याला सर्व काही म्हणजे रोजचं ॲटोमॅटिकच लक्ष जातं बाबा. महत्त्वाचं म्हणजे ज्या आपण क्षेत्रात आहे, ज्या व्यवसायात आहे का नाही, त्या व्यवसायातलं आपल्याला ॲटोमॅटिक ध्यानात येतं, ॲटोमॅटिकच आपल्या मनात डोक्यात येतं की बाबा ही गोष्ट घडणार आहे, आपण ही गोष्ट केली पाहिजे. तर हो का, आता ते तुम्ही मेंढीची बघू शकता तिची अवस्था काय चालली. कारण तिची अवस्था अशी चालली की बाबा ती सगळी मेंढरं शांत थांबलीत आहे, आणि तीच मेंढरू फक्त येडं मारतंय. बरं का मारतंय, तर त्याला त्याच्या पोटात दुखतंय, पोटात दुखतंय, मग आता ते थोड्या टायमाने जाणणार आहे. तर अशा प्रकारे बाबा ह्या मेंढरातून त्या प्रत्येक गोष्टीची काय नाही का म्हणजे किरकोळ अरकोळ आजारी असू, यायचं असू, किंवा बाकी अजून काही गोष्टी असू, त्या गोष्टीवर आपोआप लक्ष जातं. कारण ते हालचाल जत्राप करतं तेव्हा त्या ठिकाणी तिथं पसरले. आता ते थोड्या टायमाने एक म्हणजे तासाभर आहेत तर मला वाटतंय जणू शकतं बरं का, म्हणजे येऊ शकतं. हो का, आहे का. अशा प्रकारे बसलं का नाही पाय पसरून की मग म्हणायचं थोडक्यात ते येणार आहे. बरं का चिवळा, ए चिवळे, काय ग बाई, हा काय म्हणते बोल. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का. आता तुम्हाला लाईव्ह प्रूफमध्ये दाखवणार आहे, कारण थोडीशी चार्जिंग कमी आहे. आता या ठिकाणी थांबणार आहे. आपली मेंढी 4-5 वाजता जनल, 4 वाजता किंवा 5 वाजता बरं का, म्हणजे 5, 5:30 किंवा 4, 4:30 या दरम्यान तास दीड तासाचं अंतर आहे. तर तास दीड तासात मेंढी जनल. ते पिल्लू तुम्हाला दाखवतो मस्तपैकी सुंदर असं. तुम्ही इथं पाहू शकता. हो का, ही मेंढी बसली म्हणजे थोडक्यात आजारी पडली बरं का. आता तिला इंजेक्शन एक केलं का नाही की दुसऱ्या दिवशी उद्या ती क्लिअर होणार. आणि इंजेक्शन द्यायचं अगदी तुम्हाला सांगतो, मला क्लिअर माहिती आहे बरं का. कुठंही अगदी मान्यता देतो आम्ही शिरत रक्तात इंजेक्शन एकदा सुई टोचली का नाही 100% शिर गावणार म्हणजे गावणारच, ही आमची खात्री आहे. कारण खानदानी व्यवसाय. तर दिवस आता मावळा गेलाय म्हणजे जमे कमीत कमी 5:30 वाजलीत आहे बरं का. आणि हे असल्या काळवटी जिकडं बघेल तिकडं सगळ्या काळवटीच बरं का. आणि बांधाला शेतकऱ्यांनी दगडी टाकली त्याने. आपली जी 2-3 मेंढरं दिसते तुम्हाला ती पुढे गेलेली, ती कोकऱ्यावाली मेंढरं पळती आहे बरं का. आपाची मेंढरं मोरे गेले कारण ही मेंढरं आपली पळती आहे. तर चारा तुम्हाला थोडासा दाखवतो मी पुढे जाऊन. तर या ठिकाणी सुंदर असा दिवस मावळाय चाललाय बरं का. आणि आपण मेंढरं सुंदर अशी आपल्या पडकात सोडली तर एका मोठ्या चाऱ्यात बरं का. तर या ठिकाणी बघत मी, आणि खाली तिकडं आप्पाचा वाडा आहे. का त्या वाडाच म्हणतोय मेंढर आहेत आप्पाची खाली थांबलेली. आणि मी जरा लय भूक लागली होती, मग वाड्यावर गेलतो बिराडावर जेवायला. आता जेवण आलोय तर अनुसाय आली. अनुसाय इकडे या ठिकाणी अनुसाय, अनुसाया हे बघा ये की ये इकडे. इकडं इकडं बरं वर अनुसाया. आता मगायचं ना तू मेंढराग होते, कसं वाटलं मेंढराग? भारी वाटलं ना खरं. तो घ्या असं दिवसभर मेंढर चारावं लागते तर. अरे बाबा लय अवघड आहे काय गोष्टी. आजार येळा माग तुम्ही पाहू शकता मित्रांनो कसं काय गावात आहे. तर अनुसाया बरं का, तुला वाटतंय बाबा बिराडाचं तरी काय थोडं काम आहे का? पण बिराडाचं काम असतं आम्हाला माहिती आहे, बायांच्या जाती लय काम असतं. पण गाड्याच्या ह्याला आहे ना, गाड्याला लय काम असतं. कसं माहितीये का, ते दिसून येत नाही काम, पण ते काम लय भयानक असतं. 1000 जणांचा दिवसभर बांध वालटावं लागतो. आता ते बांध वालाटताना कोणी कसला लागतो, आता त्याचं काय सांगता येते. पण त्या सगळ्या गोष्टीचा सामना करीत पुढे जावं लागते. बरोबर आहे का ना? हा, कसला व्हिडिओ वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. अनुसाया हे जातो आता. हो मित्रांनो जाऊ का? बर बर जा. हा जा. चल बघत माझी गेली हो खाली. हो ती जिनस दे की माझी तेवढी. तर पाहू शकता तुम्ही चारा बरं का. तुम्ही पाहू शकता मित्रांनो चारा. असल्या चाऱ्यात मेंढर चरते ते. आता हे चारा म्हणजे काय आहे,
जिंदगीत येऊन पहिल्यांदा असा चारा चारतोय बरं का. मी चारतो आम्ही बरं का, पण आता यंदाच्या वर्षी काय झालंय, लय चारा येड्यागत. आमचा आप्पा तर बघ कशी, आप्पाची बघ मेंढर कशी पडली ते. नाही करायचा हा मित्रांनो, बकरी चारायचा नाद नाही करायचा. खरंच नाद करायचं राहिला. गावताय की नाद नाही करायचा, कुठं सोडून द्यायचे आणि चारायचे. आता घर काय चारते ते? होय होय होय. आया, नाद करायचा नाही आपल्या की बकरी चारायचा. बर 8 दिवस झालं बकरी चरती ते या गावतात. चारायची जा चारायचीच, काय होईल ते. होता माटीनी चारायची. हा, अशी 8 आहे मित्रांनो आपली बकरी चारायची. लय जबरदस्त. आप्पाचा विषय इतका हार्ड आहे का नाही, खरोखर आप्पा विषय तुमचा लयच हार्ड आहे बरं का. नाद बरी काम आहे बाबा. आता या गावतात कशा जबरदस्त चरतीत आहे मेंढ्या. रसिक हो, तुम्हाला टायमिंग दिला होता 4:30 5:30 बरं का, पण अर्ध्या तासाचा थोडासा गोळ झाला आणि 6 वाजता मेंढी आपली चिवळी ही येली बरं का. बारीक गोंडस पिलू झालं आणि हो का 6 वाजता येली, म्हणजे अर्धा तास लेट झालं पण 100% येली. आता लाईव्ह प्रूफ आहे का नाही, मगाशी तिची कांता बघितली आपण, तिचं सिच्युएशन बघितलं काय होतं, आणि आता तिला येली तर तिला खलडी मोहरी लावर झाली बरं का, मस्तपैकी सुंदर अशी गोंडस. तर रसिक हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला बरं का, हे 2 शब्द कमेंटमध्ये नक्की म्हणा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला आपल्या 100% सबस्क्रायबर करा बरं का. तर ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.